नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर एक असा पक्ष की ज्यानं राज्यात किंवा केंद्रात आपल्या स्थापनेपासून सत्ता अनुभवलेली आहे, परंतु 2014 साली सगळीच गणितं बदलली. नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचा करिश्मा कुठेतरी कमी झाल्याचं सगळ्यांनाच जाणवलं. पक्षातला आउटगोईंग काही केला थांबत नाहीये. येणाऱ्या निवडणुकांमध्ये खरं तर खूप सारी आव्हानं आहेत. टॉप टू बॉटम ज्या पक्षानं राज्यामध्ये सत्ता अनुभवली आहे त्या पक्षाला खरं तर सत्तेच्या जवळपास जाण्यासाठी सुद्धा बरीच मेहनत करावी लागते. या सगळ्या अडचणींवरती मात करून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता पुढे कसा जाणार आहे आगामी निवडणुकांमध्ये, या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. आपलं खूप खूप स्वागत. तटकरेजी, सगळ्यांनाच उत्सुकता आणि सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आत्ताची अवस्था जी काही आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र येऊन लढण्याची का तयारी दाखवत नाही? किंबहुना मधल्या काळामध्ये तुमच्याकडून अशा प्रकारचे तुम्ही बोलून दाखवत होतात की आम्हाला एकत्र यायचे, पण काँग्रेस तुम्हाला झिडकारते. असं तुम्ही काय केले की काँग्रेसला तुम्हाला जवळ येऊ द्यायचं नाही? इतका तुमच्याबद्दलचा अविश्वास काँग्रेसच्या मनामध्ये तुम्ही कसा काय निर्माण करू शकलात? कसं आहे की काहींचा स्वतःवरती ज्यावेळेला विश्वास नसतो त्यावेळेला इतरांच्यावरती विश्वास दाखवण्याची प्रवृत्ती असते. एकंदरीत काँग्रेसला जे वाटतं की आपण दीर्घकाळ या देशामध्ये राज्य केलं आहे, त्यामुळे इतरांना सोबत न घेता सुद्धा आपण काही पावलं उचलू शकतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आता तशी स्थिती राहिली नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ही मान्य करावीच लागेल. आपण उदाहरण घेऊ शकतो, उत्तर प्रदेशचं नुकतंच अखिलेश यादव यांना ज्यावेळेला समाजवादी पार्टी म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्याच्यानंतर त्यांच्याजवळ युती करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पावलंही उचलली गेलीच. म्हणालात आता की स्वतःवर विश्वास नसल्याचं लक्षण आहे, पण उलट त्यांचा आत्मविश्वास फार वाढलाय असं आहे ना, म्हणून ते तुम्हाला जवळ येऊ देत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते आम्हाला आघाडी करायची, पण काँग्रेस म्हणतं आम्हाला करायची नाही. संजय निरुपमांनी कट्ट्यावरही सांगितलं आणि नंतर त्यांनी ती भूमिका घेतली काँग्रेसने की आम्हाला राष्ट्रवादीशी आघाडी करायची नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी तर आता असं सांगितलं की कुठंच नाही करायची, जिल्हा परिषद पंचायत समित्या कुठंच आम्हाला काँग्रेसची युती करायची नाही. माझा प्रश्न असा आहे की इतका तुमच्याबद्दल तिटकारा निर्माण करण्यासारखं तुम्ही काय केलेलं आहे? एक असं आहे की पृथ्वीराज चव्हाण जे अलीकडे म्हणतात ते आत्ता म्हणत नाहीत, ते ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून आले त्याला ही भूमिका घेऊनच आले की काय, अशापैकी एक शंका येते. पण त्याच्यामुळे काय पाहिलं आपण, स्वतंत्रपणाने निवडणुका 2014 लढल्या गेल्या, ते 42 आणि आम्ही 41, किमान 10 ते 15 मतदारसंघ असे मी महाराष्ट्रातले सांगू शकेन की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 200 मतापासून 1500च्या मताच्या आसपास हरलेला आहे, दुर्दैवाने पराभूत झालेला आहे. त्यामुळे हा जो 18 त्या कालावधीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आता आज आपण सांगितलं, मी जे मगाशी म्हटलं विश्वास स्वतःवरती नाही, संजय निरुपमांनी आपल्याच माझा कट्ट्यावरती सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आणि अशोक चव्हाण परवा म्हणाले की राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली. म्हणजे आता हा त्यांचा त्यांच्यावरती विश्वास नाही, त्यांचा त्यांच्याशी परस्परांची संबंध नाही की नेमकं काय आहे. असं आहे की एखाद्या पक्षाच्या बद्दल ही भूमिका जरी मांडण्याचा प्रयत्न केला गेला तर एक नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याखेरीज काँग्रेस पक्षाला सुद्धा कुठलं यश मिळेल असं त्यांना येणार नाहीत, मानू नये असं त्यांनी. त्यांचा जो मुद्दा आहे अशोक चव्हाणांचा की तुम्ही एकदा तुमचे उमेदवार जाहीर केल्यानंतर, यादी जाहीर केल्यानंतर तुम्ही तुमच्या बाजूने तुम्ही आघाडीची शक्यता मावळून टाकली होती ना. तुम्हाला इतकी म्हणजे घाई का झाली होती उमेदवारांची यादी जाहीर करायची? एक असं आहे की ज्यावेळेला काँग्रेस पक्षाने, विशेष करून संजय निरुपमा यांनी स्पष्ट भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही आघाडी करणार नाही, अशा वेळेला मुंबईमध्ये ठीक आहे आमचं अस्तित्व कमी आहे, मुंबईमध्ये फारशी शक्ती आम्ही निर्माण करण्यामध्ये यश मिळवलं नाही की मी अमान्य करतो अशातला का भाग नाही. पण याचा अर्थ आम्हाला पूर्णपणाने बघून काय करता येईल अशा भ्रमामध्ये कोण असेल तर शेवटी आम्हाला आमची ताकद उभी करणं कामच आहे. नाही, पण तुम्हाला उमेदवारांची तुमच्या यादी इतक्या लवकर जाहीर करायची काय गरज होती? याचं कारणच असं आहे की शेवटी मुंबईमध्ये मर्यादित शक्तीचा वापर करत ज्या काही प्रभागात, विशेष करून पश्चिम उपनगर आहे, पूर्व उपनगर आहे की ज्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये यश मिळालेलं होतं, त्या ठिकाणी का होईना पण आत्तापासून, कारण आता महानगरपालिकेचे ज्या पद्धतीने प्रभाग रचना झाले, मतदारांची संख्या वाढली, प्रभागाची व्याप्तीसुद्धा वाढली, अशा वेळेला आपण ज्यांना उमेदवार देऊ त्यांना किमान आपापल्या मतदारसंघात संपर्क करण्यासाठी एक संधी मिळाली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. हा कुरघोडी करण्याचा बिलकुल हेतू नव्हता. या उलट मी परवा असं ठाण्याला जाहीर केलं
की आम्ही उमेदवार जाहीर केलेले असताना सुद्धा काँग्रेसची तयारी असेल तरी आम्ही करू शकतो. ही आघातिका नाही. कारण हेच नेहमी जर काही दुसऱ्याला गृहीत धरून आपण जर काही राजकारण करायला लागलो म्हणजे तुमची उमेदवार जी यादी तुम्ही जाहीर केली आहे ती मागं घेण्याची पण तुमची तयारी होती किंवा आहे? नाही, एक असं आहे की आम्ही ही भूमिका स्पष्टपणाने मांडली की आम्हाला काँग्रेसबरोबर ती आघाडी करायची आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही कुठेतरी कमी आहोत म्हणून ही भूमिका घेतो आहोत. आज राज्यात आणि देशात निर्माण झालेलं वातावरण लक्षात घेतलं तर धर्मनिरपेक्ष मतांच्यामध्ये विभाजन होऊन हे प्रामाणिकपणाने आम्हाला वाटतं. आणि गेल्या काही निवडणुकीचा आपण जर काही पाहिला अंदाज किंवा आकडेवारी पाहिली, अगदी 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून त्यावेळेला झालेल्या लोकसभा विधानसभा त्यानंतर झालेल्या असतील, त्यावेळेला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, तर हे गणित आपल्याला पाहायला नक्कीच मिळाले. पण मग धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून जी मुंबईमध्ये यादी तुम्ही जाहीर केलेली आहे ती जर गरज पडली तर तुम्ही रद्द करायला तयार आहात जर काँग्रेस तयार झालं त्या पॉईंटवर? तर एक असं आहे की काँग्रेसनी पहिल्यांदा ही भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. कारण अशोक चव्हाणांचं परवाचं विधान थोडंसं दुर्दैवी मला एवढ्यासाठीच म्हणायला लागेल, कारण त्यांनी केवळ आम्हाला दोष दिला. ते हे विसरले की त्यांच्या अध्यक्षांनी हे सांगितलं की ते स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेणार नाही. ते नुसतं म्हणजे त्यांच्या समन्वय नाही, त्यांना माहीत नाही, आघातिकात आहे त्यांची, आघातिक आहेत संजय निरुपांच्या पुढे, हे मला काय कळू शकलं नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. नाही, मुद्दा असा आहे पण की म्हणजे त्यांची अगतिकता का आहे का वगैरे हा एक भाग झाला, पण तुमच्यामध्ये कम्युनिकेशन आहे का मुंबईचं राष्ट्रवादी आणि प्रदेश राष्ट्रवादी? म्हणजे मुंबईच्या राष्ट्रवादीनं ही यादी जाहीर करताना तुमच्यामध्ये चर्चा तरी झालेली होती का की अशी त्यांनी तर नुसतं बोलले होते पण तुम्ही तर यादी जाहीर करून टाकली? नक्की चर्चा झाली होती. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याजवळ अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल या सर्वांची चर्चा झाली होती. त्याप्रमाणे आम्ही यादी जाहीर केली. कारण त्यावेळेला काँग्रेसनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली ती मांडल्याच्यानंतर आम्हाला जाणवलं की आता यांच्या मनातच ते नसेल तर आपण का वाट पाहावी. आता यादी मागं घेणं वगैरे हा तुमच्या दृष्टीने विषयच उरलेला नाहीये? काँग्रेसने या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. उद्याही आमची राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे, त्यावेळेला उद्या मुंबईवरती सुद्धा आम्ही अर्धा तास स्वतंत्रपणाने चर्चा करणार आहोत. त्यामुळे आज उद्या काय काँग्रेसची भूमिका येईल त्याला पाहता येईल. पण तुम्ही इतर कोणी मित्रपक्ष इथं मुंबईमध्ये बघताय म्हणजे समाजवादी पक्ष किंवा इतर कुठला पक्ष ज्याच्याशी अलायन्स करून तुम्ही मुंबईच्या महापालिकेत उतराल? नाही, आज तरी तसं पाहिलेलं नाही आहे. आज आम्ही मुंबईमध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर मुंबईमध्ये आज आम्ही स्वतंत्रपणाने लढण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही आमची त्या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे. बघूया 2-4 दिवसामध्ये काय होतंय त्याच्यामध्ये. प्रदेशाध्यक्षांचं काम असतं की पक्ष संघटना मजबूत करणं, पक्ष वाढवणं, पण गेल्या काही दिवसात आम्ही पाहतोय की राष्ट्रवादीमधलं आउटगोईंग थांबत नाहीये. ज्यांना सत्ता हेच त्यांच्या आयुष्यातलं समीकरण असं वाटतं ती माणसं निवडणुकीच्या तोंडावरती फेरबदल करत असतात. पण त्याच्यामुळे काय फारसा फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही. आणि मला या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की पवारसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीला, संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झालीत. याच्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक काळ ते सत्तेच्या बाहेर होते. पण तरीसुद्धा गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणातलं त्यांचं स्थान हे अबाधित त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टाने उभं केलं. त्यांना मानणारा एक वर्ग आहे, मतदारसुद्धा नक्कीच आहे. ठीक आहे, काही माणसं जातात येतात परंतु आपल्याला निवडणुकीमध्ये निकाल पाहायला मिळेल. काल अजितदादांची प्रेस कॉन्फरन्स झाली पिंपरीमध्ये. त्यातल्या एका म्हणजे असं त्यांना बोलण्याची का गरज पडली ते आम्हाला कुणालाच कळलं नाही. त्यांनी असं सांगितलं की आम्ही ज्यांना तिकीट देऊ त्यांना निवडणूक लढवावीच लागेल. म्हणजे आता अशी वेळ आली की तिकीट दिलं तर लोक आता नाही आम्हाला निवडणूक लढायची असं म्हणून पळ काढायला लागले. नाही, असं नाही. ते कदाचित विधान अजितदादांचं जे असेल तर ते पिंपरी चिंचवड पुरता सीमित असू शकेल. ते सुद्धा त्यांनी करत असताना काहीतरी आडाखे बांधून केलं असेल. पण मला खात्री आहे की आज पिंपरी चिंचवडमध्ये गेले 1.5-2 महिने त्यांनी जी काही मेहनत घेतली, खरं तर गेल्या 10 वर्षात पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा त्यांनी पूर्णपणाने बदलवला आहे. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी स्थिती नाही आहे ना की आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की तिकीट घ्या, उमेदवारी घ्या आणि लोक म्हणतात नको नको. आपल्याला आश्चर्य वाटेल की असा एक बाहेर समजूत आहे. परंतु आत्ता मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची माहिती घेतली, मुंबईची सुद्धा माहिती घेतली, पुन्हा पिंपरी चिंचवडची आहेच. एकेका जागेसाठी 10-12 इच्छुक उमेदवारांची संख्या त्या ठिकाणी आहे. बरं, केवळ संख्येपुरता अर्ज आहेत असं नाही, प्रबळ दावेदार आहेत की त्याच्यातून निवड करताना सुद्धा आमची कसोटी आहे. अशी स्थितीसुद्धा महापालिका क्षेत्रामध्ये नक्कीच आहे. आता ठीक आहे, आज वातावरण तसं असल्यामुळे
तशा पद्धतीचं संभ्रम निर्माण करण्यामध्ये काही पद्धतीने यश मिळू शकतं, परंतु ते तेवढ्या पुरतं सीमित राहील असं वाटतं मला. तटकरेजी काल सगळं तटकरे कुटुंब बारामतीला गेलं होतं. तिथे पवारांनी सांगितलं की तटकरे कुटुंबियांनी त्यांचा वाद आधीच घरीच मिटवला होता, फक्त सांगायला आले होते. नक्की वाद काय होता आणि सगळ्यांना एकत्र बारामतीला जायची गरज काय पडली? एक असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही क्षण असे असतात की ते थोडेसे कटुही असतात, थोडेसे दुर्दैवी असतात. मी राजकारणात प्रदीर्घ काळ असल्यामुळे माझ्यासाठी सुद्धा तो ज्या वेळेला कुटुंबामध्ये फारकत झाली तो एक तसा एक शल्य देणाराच क्षण तो नक्कीच होता. त्यापेक्षा याच्यावरती अधिक मी काय बोलू इच्छित नाही. परंतु काल साहेबांची भेट घेतली. सर्वच आहेत, कारण आता माझा मुलगा अनिकेत असेल, आदिती असेल, तेही समाजकारणात राजकारणामध्ये वावरतात, त्यामुळे तेही त्या ठिकाणी होते. आमच्या भाऊंचे चिरंजीव आमदार जे आहेत अवधूत, तेही त्या ठिकाणी होते. एकत्रितपणाने भेटलो. तसं अनेक वेळेला आम्ही एकत्रितपणाने पूर्वी फिरतच होतो. आणि आमचे वडील भाऊ आहेत की ते आता कुटुंबामध्ये मोठे वडील आहेत, पण काल त्यांनी स्पष्ट एक भूमिका सांगितली की राजकारणामध्ये मी प्रमुख आहे, त्यामुळे मी जे सांगेन ते करण्यासाठीच गेले अनेक वर्षे ते काय काम करत आले, यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने ती भूमिका घेणार आहेत. मला असं वाटतं याच्यात विषय संपला. आता नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागता येऊ शकेल. संदीप तटकरे जे नाराज होते त्यांची नाराजी तुम्ही कशी दूर केली? साहेब तेही काल होते. आता तो मी सांगितलं ना की आता एका विषयावरती पडदा पडला, आता पुढचं काळामध्ये होईल. आणि असं थोडीच आहे की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकाला सगळीकडे काम करण्याची संधी मिळेल. राजकारणामध्ये तुम्हाला सत्तेवरती काम करण्याची संधी मिळाली म्हणजेच काहीतरी झालं असं मानण्याचं काही कारण नाही. समाजकारणामध्ये सुद्धा आज वेगवेगळी अशी क्षेत्र आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काही चांगल्यापैकीचं काम नक्कीच निश्चितपणाने करता येऊ शकतं. काही आठवड्यांपूर्वी नगरमध्ये तुमच्याच एका नेत्यांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीचं वाटोळं घराणेशाहीने केलं. आता बरेच घराणे आहेत राष्ट्रवादीत, मोठ्या चांगलं काम करतात आहे, पण हे जे त्यांचं स्टेटमेंट होतं, हे वाक्य होतं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण तुमचंही संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे. जोपर्यंत आपण लोकांच्या वरती घरातलं कोण लादत नाही तोपर्यंत असा प्रश्न फारसा येणार नाही. आणि ज्यावेळेला लादण्याची भूमिका येईल त्यावेळेला जरूर येऊ शकेल. पण हे काय एकट्या तटकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशातला काय भाग नाही. महाराष्ट्रामध्ये अशी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये अशी मोठी घराणी आहेत की ती आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शेवटी त्या सर्वच गोष्टीचं भान ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याची उपयुक्तता होऊ शकते. तटकरे साहेब, साधारणतः राजकारणात काय असतं की कुठल्याही पक्षातला नेता असतो आपापल्या बालेकिल्ल्यात तो ताकदवान असतो. पण तुमचा आता गेल्या काही वर्षातला इतिहास पाहिला तर लोकसभेत तुम्ही 2110 मतांनी तुमचा पराभव झाला. विधानसभेत अवधूत तटकरे 77 मतांनी फक्त जिंकले. किंवा आता नगराध्यक्ष रोहा नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा फक्त 6 मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. बालेकिल्ल्यातच तुम्हाला मोठं आव्हान निर्माण झालंय का, किंवा याला काही घरगुती किंवा कोणती कारणं आहेत? एक असं आहे की गेले 50 वर्ष रोह्यामध्ये तटकरे कुटुंब काम करते. माझे वडील 1962 साली सभापती झाले. 62 ते 2017 म्हणजे 55 वर्षाचा कालखंड आहे. पैकी 50 वर्ष रोहा तालुक्यामध्ये लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही ते आहे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही वेळेला कमी अधिक फरक होत असतो. त्याची काही तात्कालिक कारणं असू शकतात. एक आपल्याला मला आवर्जून सांगायला लागेल की माझा मूळ मतदारसंघ माणगाव, पण आता खांडेकर साहेब माझा मतदारसंघ झाला शिवर्धन, जिथे आता अवधूत निवडून आला, जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे. खूप काळ राहिले. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेब शिवर्धन मतदारसंघातून महाराष्ट्राला मुख्यमंत्री या नात्याने मिळाले. त्यांचा तो बालेकिल्ला होता. 93च्या मुंबईच्या घटनेच्या नंतर तिथली समीकरणं बदलली. पण ज्यावेळेला मी शिवर्धनचा 2009ला आमदार झालो त्याला 20-25 वर्षाची शिवसेनेची सत्ता तिथला मोडून काढून शिवर्धन नगरपालिका, शिवर्धन पंचायत समिती, वसाळ पंचायत समिती, आज तळा पंचायत समिती आहे, इथे प्राबल्य आहे. शेवटी लोकांच्यात तुम्ही सतत काम करत राहिलात तर नवीन पिढीसुद्धा आपल्याला स्वीकारू शकते आहे. पण सातत्यपूर्ण वातावरणामध्ये दीर्घकाळ हे टिकवणं हे इतकं सोपं नाही. त्यावेळेला मतांच्यामध्ये कमी अधिक फरक झाला, मी अमान्य करत नाही, पण तरीसुद्धा रोह्यामध्ये आज आपण पाहिलं तर 17 पैकी 13 जागांच्यावरती मला यश मिळालं. शिवधनमध्ये यश मिळालं. ठीक आहे, काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतील परत. मुंबई महापालिकेवर तर बोलायचं झालं तर काल सुप्रिया सुळेजींच्या हस्ते कॅम्पेनची सुरुवात झालेली आहे. आणि जे पूर्ण कॅम्पेन आहे ते फक्त शिवसेना विरोधी आहे. तर शिवसेनेच्या DD नोला राष्ट्रवादीचं यू शुड नो कॅम्पेन सुरू केलेलं आहे. मग भाजप विरोधात कॅम्पेन का नाही किंवा काँग्रेस विरोधात कॅम्पेन का नाही? म्हणजे शिवसेनेविरोधात बाकीच्या सगळ्या पक्षांची छुपी होती असं आम्ही समजायचं का?
याचं कारण असं आहे की आज कालची आमची सुरुवात होती. भारतीय जनता पक्षाने अजून काही सुरुवात केली नाही. भारतीय जनता पक्ष आज सध्या काय म्हणतं आहे, सुप्रियाताईंचं एक आपण स्टेटमेंट असं पाहिलं की एका बाजूला पारदर्शी कारभार, घोटाळ्याच्या संदर्भामध्ये चर्चा आणि त्याच वेळेला युतीची चर्चा, हे जे काही परस्पर विरोधी चालले ते काल त्यांनी प्रकर्षाने त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामुळे ही केवळ शिवसेनेच्या विरोधात नाही, आमची भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सुद्धा लढाई आहेच. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा या सगळ्या परिसरामध्ये आम्हाला त्यांच्या विरुद्धही लढायचं आहे. म्हणजे जे शिवसेना भाजपमध्ये दिसतं की एकीकडे प्रचंड टीका करायची आणि परत नंतर युतीसाठी गळ्यात गळे घालायचे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काँग्रेसच्या नेत्यांबद्दल ज्या पद्धतीने बोलतात किंवा काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीबद्दल ज्या पद्धतीने बोलतात तर ते करायचं आणि परत आघाडी करायची. तर असं करण्याची गरज का भासते? म्हणजे तुम्हाला संयम ठेवून एकमेकांच्याबद्दल बोलणं टाळायला का नाही जमत? खरं आहे, तुम्ही सांगितलं ज्या वेळेला आपण आघाडी किंवा युती करत असतो त्यावेळेला परस्परांच्याबद्दल काही संयम ठेवून विधानं करण्याची आवश्यकता असतेच. तेवढं पथ्य तर पाळलं गेलं पाहिजे, तेवढं सामंजस्य आमच्या नेतृत्वाने आम्हाला नक्कीच शिकवलेलं आहे. पण अनेक वेळेला अशापैकी दुर्दैवी विधानं केली जातात सुरुवातीला, त्याचं उत्तर नाही दिलं तरी आम्ही कमकुवत आहोत असे प्रश्न विचारले जातात. उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही का उत्तर दिली असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्यामुळे काय काय वेळेला आम्ही काय नेमकं करावं असा प्रश्न पडतो. पण तरीसुद्धा एखादी गोष्ट टीका करण्याच्या दृष्टिकोनातून केली गेली असेल तर त्याची वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. जसं मी नेहमी म्हणत आलो की 2014ला विधानसभेमध्ये आघाडी करण्याचा शेवटपर्यंतचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, कारण मी त्या बैठकीमधला एक प्रमुख होतो, प्रदेशाध्यक्ष म्हणून. आमची चर्चाही झाली, दुसऱ्या दिवशी चर्चेला बसणार होतो, पण तत्कालीन मुख्यमंत्री कराडला निघून गेले, ते आलेच नाही. तोपर्यंत काही जागांच्या वरती काही जागांच्या युती तोडून टाकायची, कारण युती तोडण्याची घोषणा तुम्ही केली. तुम्ही फोनवर न बोलू शकला असता, तुम्ही प्रतीक्षा करू शकला असता. तुम्हाला भाजप शिवसेना युती ज्या क्षणी तुटली त्या क्षणाला तुम्ही म्हणजे तयारीतच बसला होता. तुम्ही अशा पद्धतीचं तुमचं त्यावेळेचं वर्तन होतं? नाही, नक्की नाही. मी आपल्याला मुद्दामून खुलासा करेन, कारण आमच्याबद्दल सतत संशय, संभ्रम महाराष्ट्रामध्ये कसा राहील याची खबरदारी काही माणसं तुमच्या पक्षाचे लोक घेत असतात ती खबरदारी. ठीक आहे, असू शकेल. पण त्या दिवशी असं झालं होतं की ज्या जागांच्यामध्ये काय अदलाबदल करायचा होता त्या जागांची, मतदारसंघांची नावं काँग्रेसने आमच्याकडून घेतली आणि आम्ही त्यांना विश्वासाने दिली. आणि 24 तासाच्या आत जे मतदारसंघ बदलून पाहिजेत आम्ही सांगितलं, त्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. एक आपण पाहाल की जोपर्यंत आघाडी आणि युती होत असते, चर्चा चालू असते, तोपर्यंत उमेदवार कधी जाहीर कुठल्याही पक्षाचे केले जात नाहीत. आता बारामती आम्ही लढणार होतो, पण बारामतीचा उमेदवार काय अजित पवारांची उमेदवारी जाहीर नाही केली. शिवर्धन समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार होतं, आम्ही उमेदवार नाही जाहीर केली. परंतु काँग्रेसने त्या जागांच्या वरती चर्चा पूर्ण करायच्या अगोदर ज्यावेळेला उमेदवारी जाहीर केली, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये आघाडी न करण्याचा निर्णय पक्का झाला होता. नाही, हे फारसं पटणारं नाहीये. तुम्ही अजित पवारांचं आणखीन समजा तुमच्या स्वतःच्या बद्दलचं किंवा असे जर असे केले असते तर त्याचा अर्थ की तुम्हाला युती करायची नाही असा काही त्याचा कोणी अर्थ घेतला नाही. संकेत कसा असतो कांडेकर साहेब, की ज्या वेळेला आघाडी होत असते त्यावेळेला जोपर्यंत आघाडीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत परस्पर उमेदवार जाहीर केले जात नसतात. कारण हे जर का आपण परस्पर करायला लागलो तर मग आघाडी करण्यामध्येच अविश्वासाचं वातावरण सुरुवातीला निर्माण होत असतं. नाही, पण प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजून सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल इतकं प्रेम का? म्हणजे त्यांच्यावर जोड म्हणजे उठवण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नाही. नाही, आता आपणच म्हणालात, मी तर वाक्यही काढलं नव्हतं, आपणच आता सांगितलं तिथं या सगळ्यांच्या साक्षीने की पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादीशी कुठेच आघाडी नाही. आता हे जर काय इतक्या द्वेषाने ते बोलले असतील, ते खूप जनाधार असलेले महाराष्ट्राचे नेते आहेत, प्रचंड जनाधार त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे मग त्यांच्या वक्तव्याची आम्ही नोंदच नाही घेतली तर मग राजकारण. तुम्हाला इतका राग काय येतो त्यांचा? आता राग कुठं आला? महाराष्ट्रात त्यांच्या इतका जनाधार असलेला नेता नाही असं मी म्हटलं, याच्यात राग कुठं आला? मी उलट त्यांची स्तुती केली. तटकरे साहेब, 2014च्या ज्या निवडणुका होत्या तर त्याच्यामध्ये असं पद्धतीनं प्रोजेक्ट केलं गेलं भाजपकडनं
की राष्ट्रवादी ही म्हणजे भ्रष्टाचाराची खाणच आहे आणि त्याच्या त्या सगळ्या कॅम्पेनचे जे पोस्टर बॉईज एका अर्थाने होतात ते तटकरे, अजितदादा वगैरे असे होते. तर जसं भाजप सत्तेत आलं, तुम्हाला ती भीती होती की कायम घोषणा व्हायच्या की आम्ही आरोप ज्यांच्यावर झालेत त्याची पूर्ण चौकशी करू आणि त्यांना जेलमध्ये पाठवू. कुणी म्हणालं की ते दिवाळीपर्यंत तटकरे आणि दादा कदाचित जेलमध्ये असतील वगैरे वगैरे. ते सावट घेऊन तुम्ही जगताय असं तुम्हाला वाटतं? असे सावटाखाली किती दिवस काढायचे असतात? आम्ही भूमिका स्पष्ट केली 2014ला, आजही आहे की जी काही चौकशी सरकार करते त्या चौकशीला आम्ही सामोरं गेलो. तपास यंत्रणेला आमचं पूर्णपणाचं सहकार्य आहे, पुढे राहील. त्यामुळे जे काही सत्य असेल ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं. कारण तपास चालू आहे, चौकशी चालू असल्यामुळे मी याबाबतीत अधिक भाष्य करणार नाही. पण ठीक आहे ना, अशा काही प्रसंगातून काही नेतृत्वाला जावं लागत असतं. त्याच्यात मी अजितदादा असेल, ठीक आहे, जे आहे त्याला सामोरं जातो आहोत. पण ते सामोरं जात असताना आमचं पक्षाचं काम, लोकांशी असलेला संवाद हा आम्ही काय कुठे कमी होऊन दिला नाही. तो एक भाग राहील, तो चालू राहू द्या. त्याच्यातून सत्य जे काय ते महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या लवकर. की खांडेकर साहेब गेले 2-2.5 वर्ष सतत आमच्यावरती टीका होते की आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत नाही, काँग्रेसची तुलना नाही. पण गेल्या 2.5 वर्षात विधिमंडळामधली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली वैचारिक लढाई आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये केलेली मोठमोठी आंदोलनं ही आम्ही सरकारच्या विरोधामध्ये केली. त्या तुलनेत काँग्रेसने किती केली हा हिशोब मांडला तर पुन्हा आता आघाडी होत असताना माझ्याकडनं एखादं वक्तव्य गेलं असा त्याच्यातला एक अर्थ होईल. पण आम्ही ते केलं. पण तरीसुद्धा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं ना असं एक म्हणण्याचा एक प्रयत्न होतो आहे. याचं कारण कुठंतरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधल्या मधुर संबंध जे काही आहेत त्याच्यामुळं राष्ट्रवादीचं नुकसान होतं. राष्ट्रवादीकडं ते सगळे लुटूपुटूचं चाललंय असा लोकांचा त्याच्यामुळे समज होतोय. एक असा की माननीय पंतप्रधान आणि पवारसाहेबांचे संबंध, त्यांचे संबंध तुमच्यासाठी अडचणीचे होत आहेत का? नाही, कशाला अडचणीचे होऊ शकतील? तुम्हाला संघर्ष तर त्यांच्याशी करायचा आहे, ज्यांच्याशी संघर्ष करायचा आहे त्यांच्याबरोबर जर तुमच्या सर्वोच्च नेत्याचे मधुर संबंध असतील तर तुम्ही संघर्ष जो काही कराल तो लोकांना खोटाच वाटेल ना. एक असं आहे की राजकारणात दिवसाचे 24 तास हा काय संघर्ष चालू राहत नसतो. वैचारिक संघर्ष तुमचा आहे की नाही हा महत्त्वाचा भाग आहे. 1-2 कार्यक्रमाला पंतप्रधान पवारसाहेबांच्या सोबत आले आणि मग त्याच्यातून एखादी वक्तव्य झालं तर त्या संदर्भामध्ये चर्चा त्यानिमित्ताने केली जाते. आपण काय पाहिलं, अलीकडे केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आत्ता घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्ती प्रखर टीका पवारसाहेबांनीच केली, भूमिका मांडली. पण आता असंच ठरूनच एखाद्या बाबतीमध्ये मत ठरवायचंच असेल तर त्याला काय नाईलाज आहे. तुम्हाला असं वाटतं की बा राष्ट्रवादीच्या नेत्यांना, पर्टिक्युलरली भुजबळांना हे BJPकडनं टार्गेट केलं जातं आहे? ज्या वेळेला एखादी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असते त्याच्याबद्दलचं एखादं मत राज्याच्या पक्षाच्या प्रमुखांनी व्यक्त करणं हे तितकंसं संयुक्तिक ठरणार नाही. म्हणून त्या बाबतीमध्ये मी अधिक बोलू इच्छित नाही. बाकी राजकारणामध्ये वावरत असताना आज नाशिकमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, भुजबळ साहेबांच्याबद्दलची भावना मनामध्ये ठेवूनच आम्ही बोलत असतो. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पक्ष वाढवण्यामध्ये, पक्ष स्थापनेपासून त्यांचं योगदान त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलेलं आहे. हे कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमान्य केलेलं नाही, करणारही नाही. मग या परिस्थितीमध्ये पक्ष हा त्यांच्या पाठीमागे तेवढ्या स्ट्रॉंगपणे उभा राहत नाही अशी भावना कुठे कार्यकर्त्यांच्या मनात येते. तुम्हाला काय वाटतं? एक असं आहे, वारंवार पवारसाहेबांनी बाब स्पष्ट केलेली आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे पक्ष ठामपणाने त्या ठिकाणी उभा आहे. पण ज्या वेळेला कायदा आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतात त्यावेळेला त्या बाबतीतल्या ज्या मर्यादा येतात त्या मर्यादा सर्वांच्यासाठी देत असतात. काल अजितदादा असं म्हणाले की भाजपचे नेते निवडणुकीआधी ज्यांच्यावर आरोप करायचे की हे भ्रष्ट आहेत किंवा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि राष्ट्रवादीचे नेते त्या सगळे भाजपच्या गोटात जाऊन उभे राहिलेत आणि आता ते त्यांना पवित्र वाटू लागला. तर तुम्हाला हे माहिती होतं की हे अपवित्र लोक आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना आपण 2-2 टर्मला आमदारकी, काही वेळेला 10 वर्ष नगरसेवक केलेलं आहे आणि असे अपवित्र लोक निघून गेल्यामुळे राष्ट्रवादीची चिडचिड झाली आहे किंवा त्यांना आता उमेदवार मिळत नाहीत म्हणून त्यांचं ते वक्तव्य होतं का? कसं आहे, दादा जे म्हणाले ते तुम्ही इथे या ठिकाणी सांगितलं. ते असं म्हणाले की त्यांच्यावरती भाजप टीका करत होतं. आता भाजपने त्यांना पक्षामध्ये घेतल्यामुळे ते आता पवित्र झाले आहेत का याचं उत्तर भाजपने द्यावं असं ते म्हणाले. ते असं नाही म्हणाले. तुम्ही बघा आता पुन्हा तुम्ही रिपीट करा. तुम्ही जे मला विचारलं ते मला जे विचारलं ते रिपीट कराल तर त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणाल ते असं की दादा असं म्हणाले की यांच्यावरती टीका टिप्पणी भाजप करत होते. आज भाजपने त्यांना स्वीकारलं
त्याच्यामुळे ते पवित्र झालेत का याचं उत्तर भाजपने द्यावं असं ते म्हणाले. त्याचं कारण की त्यातल्या अनेकांवरती हत्येचे प्रयत्न, खंडणी असे आरोप होते, त्यांच्यावरती FIR होता आणि त्या तुमच्याच काळात झालेल्या FIR आणि तुमच्याच काळात झालेल्या सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून ते विचारत होते कदाचित. कोण विचारतो की हे पवित्र कसे झाले, हे पवित्र कसे झाले? हे पवित्र आता तुम्ही कसे मानतात, बरोबर आहे ना. कारण ज्या वेळेला एखादा राजकीय पक्ष एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो आणि तोच राजकीय पक्ष निवडणुकीच्यासाठी काही ना स्वीकारतो, त्यावेळेला त्या पक्षाच्या भूमिकेत नेमका काय बदल झाला आहे, त्या व्यक्तीबद्दल नेमकं काय, पवित्र अपवित्र नेमकं काय, हे घेणाराने अधिक स्पष्ट करायला पाहिजे ना. कारण पार्टी विथ द डिफरन्स नारा काय 30-35 वर्षाचा, तो डिफरन्स जो आहे तो आता एक म्हणजे इतकी आता भाजप तेच करते जे आतापर्यंत तुम्ही करत आला होतात, की तुम्हाला म्हणजे दोन्ही पक्षांना की खुनी, दरोडेखोर, पाकिटमार यांच्याबद्दल काही आक्षेप उरलेला नाही आहे. म्हणजे आता भाजप आधी त्याच्याबद्दल बो मारत होता आणि आता ते या सगळ्या लोकांना आपल्याकडे घेऊ इच्छित. इतकी काय मजबुरी असती की अशा लोकांना तुम्हाला तिकीट देऊन त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं भाग पडतं? असं आहे की आपण हे 4-5 व्यक्तीच्या बाबतीमध्ये केवळ बोलतो. नाही ठीक आहे ना, आपण अगदी असं समजू याचं एकच कारण माणूस असं आहे, आपण एकच माणूस आहे असं गृहीत धरू. ठीक आहे ना, पण त्या माणसाला तरी का? असं इतर राजकीय पक्षामध्ये जे कुठले आम्ही असं आता आपण फक्त आता भाजप राष्ट्रवादी बोलणार. बरं, आपण समजा काँग्रेस, शिवसेना, आपण सगळे पक्ष, मी सगळ्या पक्षांच्या बद्दल विचारतो की तुमची सगळ्यांची अशी काय मजबुरी असती की असं गावावरून ओवाळून टाकलेल्या लोकांना तुम्हाला निवडून आणावंसं वाटतं? हे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही आहे, त्यामुळे याच्यावर तुम्ही बोलू शकता. कसं आहे, ह्या प्रत्येक पक्षाला किंवा समजा देशभरामध्ये असलेल्या विविध राजकीय पक्षांच्यासाठी तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती कोणाला नाकारता येणार नाही. पण आता काय झालं आहे की निवडणूक आयोगाने आता एक स्पष्ट भूमिका घेतली, ती बरी झाली की प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार आणि त्याची राजकीय पार्श्वभूमी, त्याची गुन्हेगारी ही आता ते प्रसिद्ध करणार आहेत मतदान केंद्रावरती सुद्धा. याच्यामुळे खरीच वस्तुस्थिती बाहेर नक्की येईल की कुठल्या राजकीय पक्षामध्ये अशा प्रवृत्तींना थारा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. एक मगाशी आपण विचारायला प्रश्नाचं उत्तर मी अजून दिलेलं नाही हे मला मानतो, कारण ही काय न्यायालयीन प्रक्रिया नाही. हे जे तुम्ही सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे, पण काही वेळेला त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करत ते करावं लागत असेल तर यापुढे ते थांबलं गेलं पाहिजे, याच्या दुमताचं काही कारण नाही. ही स्वच्छपणाची भूमिका राजकीय पक्षांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. संख्याबळासाठी, बहुमतासाठी आम्ही या प्रवृत्तीला सोबत घेऊन जर काय निवडणुकीमध्ये लढवणार असू तर ते आता आम्हाला सुद्धा ते थांबण्याची आवश्यकता आहे, त्याची सुरुवातसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीपासून त्या पद्धतीचा पूर्णपणाने वापर करून निवडणूक लढवेल ही ग्वाही या ठिकाणी देतो. याचं पुढचं पाऊल म्हणून जे मला माहिती आहे की तुमच्यासाठी भयंकर अवघड आहे, पण असं होऊ शकतं का की जर समजा तुमच्या अपरोक्ष कुठंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकल, आणि हे सगळ्या पक्षांनी करावं, लोकल लोकांनी जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला तिकीट दिलं असेल तर तुम्ही त्याला निवडून देऊ नका असं तुम्ही जनतेला आवाहन कराल? नाही, एक असं आहे की सर्वसाधारणपणाने निवडणुकीची उमेदवारी देतानाच आपण सांगितलेल्या या गोष्टीची खबरदारी जर काय घेतली तर अपवादात्मकरित्या काय वेळेला तशी स्थिती होऊ शकेल. तशी स्थिती लक्षात आल्याच्यानंतर, कारण काय असं आहे, राज्यात आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे 4,500 उमेदवार ठरवायचे आहेत. 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. 60 जागा धरल्या तरीसुद्धा हिशोब तो तितक्या आसपास जातो. याच्यामुळे प्रत्येक ठिकाणची माहिती थेटपणाने प्रदेश पातळीवरती असेल असं कधी मला मानता येऊ शकणार नाही. पण आम्हाला या सक्त सूचना नक्की देता येऊ शकतील जिल्ह्याच्या अध्यक्षांना, प्रभारींना, की आता या पद्धतीने आपल्याला उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करायची आहे. आणि मग एखादी जागा नाही निवडून आली तरी सुद्धा चालेल, नाही पक्षाला त्या ठिकाणी यश मिळालं तरी चालेल, पण या भूमिकेपासून आपण दूर जायचं नाही. ही भूमिका आपल्याला घेता येऊ शकेल. त्याही उपर झालं तर आपण म्हणताय तशी वस्तुस्थिती लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल किंवा तुम्हाला उमेदवारी रद्द करावं लागेल. आणि ती स्वच्छपणाची भूमिका एकदा काहीतरी घेऊन लोकांच्या पुढे जावं लागेल. त्यावेळेला एखाद्या निवडणुकीमध्ये आपण कमी पडलो, आपल्याला संख्याबळ तेवढं नाही मिळालं तर ते सुद्धा एक तऱ्हेचं मान्य करून त्याच्यात एक समाधान मिळेल. आपण म्हणताय त्या गोष्टीला बाजूला ठेवून पक्षाची उभारणी करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यश मिळवून. तुम्ही स्थानिक पातळीवर ठीक आहे, म्हणजे तुमची अडचण होऊ शकते अशी, पण जेव्हा मुंबईतले 2 मोठे नेते मंचावर असतात, हातामध्ये बंदुका असतात, तलवारी नाचवतात, अशा वेळी कशी स्वच्छता होणार तुमच्या पक्षाची?
एक असं आहे की त्या प्रसंगाची मी सुद्धा पूर्णपणाने माहिती घेतली काय त्यांच्या हातात ते नव्हतं. आता ठीक आहे, तो घडला प्रसंग, तो घडू नये दुर्दैवी. त्याच्यानंतर मी स्वतः दोघांनाही घेऊन बसलो. दृश्यामध्ये दिसतात त्यांच्या हातामध्ये दृश्यामध्ये दिसते, त्यांच्या हातात नाही दिसलं. दृश्यामध्ये दिसलं, त्यांच्या हातात दिसलं नाही. संजय दिना पाटलांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होते. त्यावेळेला जो प्रसंग झाला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ना. पण याचा अर्थ साराच त्या गोष्टीकडे संजय दिना पाटील काय आज निवडून आलेले नाहीत, नवाब मलिक काय आज निवडून आलेले नाहीत. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचंसुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये काही ना काहीतरी योगदान नक्कीच आहे. एखाद्या प्रसंगावरनं त्या व्यक्तीचं पूर्णपणाने राजकीय मूल्यमापन करणं थोडंसं अन्यायकारक ठरेल. तो प्रसंग घडायला नाही पाहिजे होता. त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही तटकरेजी त्यांचं भले त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये असेल, पण जे लोक इतकंही भान ठेवत नाहीत की हातामध्ये बंदूक घेऊन ते जाहीरपणानं वावरतात, तर अशांच्याबद्दल जर तुम्ही स्वच्छतेच्या गोष्टी करत असाल तर तुम्ही तात्काळ कारवाईच करायला हवी होती. म्हणजे आपण सुरुवात तर इथून की जे लोक ह्या टोकाला जातात फक्त गोळी म्हणजे घालायचीच तर राहिलेली होती. ह्या पातळीवर आणि आपल्याच पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या बद्दल जर असं करत असतील तर ह्याच्याबद्दल दयामाया किंवा सुसंस्कृतता दाखवण्याचं कारण काय? नाही, याच्या सुसंस्कृतता दाखवण्याचं काही कारण नाही, परंतु आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सक्त ताकीद दिली. सुरुवातीला सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं खुलासा निश्चित त्या ठिकाणी मागवला. असे प्रसंग कुठे घडणार नाहीत. ठीक आहे, लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट किंवा पक्षामध्ये सुद्धा प्रत्येकाला मानेल असाच निर्णय होईल अशातला का भाग नाही. त्याच्यामुळे निर्णयाची प्रतिक्रिया ही येऊ शकते, ती आज प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आहे. पण ती प्रतिक्रिया देत असताना आपण म्हणतो त्या पद्धतीने देणं हे अत्यंत गैर आहे. म्हणून झालेला प्रकार हा योग्य नव्हता, याच्यात दुमत असं काही कारण नाही. पण ऍक्शन नाही झाली ना, काही समज देणं हे काही कारण असू शकतं का? म्हणजे एखादा जर नेता, तोही खासदार राहिलेला, हातामध्ये बंदूक घेऊन जर जाहीर सभेमध्ये दुसऱ्याला दाखवत असेल आणि त्याला फक्त समज देऊन जर सुटका होणार असेल तर मग तुमच्यावर शिक्के लागणार, तुमच्याबद्दल लोक बोलणारच. ठीक आहे, आता एखाद्या प्रसंगातून ते घडेल, त्याला काय. राष्ट्रवादीला ज्या लोकांवरती आरोप होते असे गुंडगिरीचे, त्या सगळ्यांना भाजपनं घेतलंय, त्यामुळे राष्ट्रवादी स्वच्छ झाले. यासाठी तरी तुम्ही भाजपचे आभार मानणार आहात की नाही मानणार? आणि आता भाजप म्हणजे एक नवीन तुरटी झाली आहे की ती सगळ्या पक्षांमधली घाण गोळा करून घेऊन जाते. त्यामुळे आभार तर मानायला पाहिजे तुम्ही. आता त्यांचे मी असे आभार मानले तरी सुद्धा तुम्ही म्हणाल आमची त्यांची काय जवळीक आहे. राष्ट्रवादी आणि उदयनराजे भोसले हे दोन तोंड आहेत. मध्यंतरी उदयनराजे भोसलेंना भाजपने ऑफर दिले, तर तुमचं काही उदयनराजेंशी बोलणं झाले? तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून एकदा तरी तुमचं उदयनराजेंशी बोलणं झालंय? माझं उदयनराजेंशी खरंच बोलणं अनेक वेळेला होतं. ज्या वेळेला भेटीगाठी होतात त्यावेळेला सुद्धा आमचं बोलणं होत असतं. एक असं आहे की भारतीय जनता पक्ष आज अनेकांचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक झालेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या पक्षातल्या नेत्यांच्याबद्दलचं त्यांचं प्रेम अधिक आहे, हे काय मी नाकारत नाही. ते वरपासून खालपर्यंत आहे. तुमचा संदर्भ वेगळा, माझा संदर्भ पूर्ण. पण आता शेवटी तुम्ही तिथे नेऊनच ठेवणार असाल तर त्यालाही माझा नाईलाज आहे. पण एक बाब आपण प्रकर्षाने पाहिली पाहिजे. मी आवर्जून या ठिकाणी अतिशय नम्रपणाने आपल्या साक्षीने बोलू इच्छितो आहे की पवारसाहेबांच्या 50 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीमध्ये त्यांचे सर्वच राजकीय पक्षाशी राजकारण विरहित संबंधसुद्धा राहिले. एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब एकमेकांच्यावरती टीका करत होते, पण व्यक्तिगत जीवनातली त्यांची मैत्री त्यांनी कायम ठेवलेली होती. अशी काही उदाहरणं असतात. देशातलं एक अपवादात्मक असं उदाहरण आहे. नाहीतर आपण सांगा मला की 50 वर्षात या देशातल्या एका व्यक्तिमत्वाचा अमृत महोत्सव होत असताना सर्व राजकीय पक्षाचे नेते हे एका व्यासपीठावरती आले. तेवढं तरी आमची जमेची बाजू मानाल ना, तेवढी मानाबाद झालं. मग बाकी काय पुढचं असेल ते बघू. ते उदयनराजेंचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, सगळ्या महाराष्ट्रात आहे. पण त्याच्या वेळेला म्हणतात की पक्षपेक्षा खड्ड्यात गेला, किंवा ते बंदूक घेऊन फोटो आले होते त्यांचे, किंवा ते कॉलर उडवतात. त्यावेळेला खरं पक्षाचे राज्याचे अध्यक्ष म्हणून तुमच्या आणि पवार साहेबांची ही दृश्य टीव्हीवर बघितल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय असते? उदयनराजेंचा स्वभाव आणि त्यांची खासियत ही वेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय तसं आता
मी बंद जॅकेट घातल्यामुळे मला कॉलर आत आहे, त्याच्यामुळे मला पण ती त्यांची पद्धती आहे. अच्छा, मला असं वाटलं की ते माझी कॉलर आहे तर मी पण असं केलं असतं. त्यांचं ते बघून आपण पण असं माझ्या स्वभावातच ते नाही. मी डाऊन टू अर्थ वागणारा. तर मी खरं सांगू का, मी एका गवळी समाजामध्ये जन्माला आलेला माणूस आहे की ज्या समाजाची 1000 मतं सुद्धा मतदारसंघात नाहीत. मी 5 वेळा आमदार झालो. आता मोदी लाटेत मी 1800 मतांनी 1200 मतांनी पडलो. 4-4, 5-5 लाख लोकांनी मतांनी शिवसेना भाजपची निवडून येत होती. त्यामुळे मी खूप डाऊन टू अर्थ काम करणारा कार्यकर्ता आहे. मी उदयनराजेंच्या संदर्भात त्यांची शैली सांगितली, माझी असू शकत नाही. तुमची प्रतिक्रिया नाही सांगितली, पवार साहेबांची पण नाही सांगितली, असं काय होतं त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय असते? असं टीव्हीवर बघितल्यानंतर आपले खासदार असे झळकतात बघितल्यानंतर? कसं आहे, काही माणसांची शैली अशी असते की त्यावेळेला प्रतिक्रिया देताच येत नाही. ती अडचणी ठरेल म्हणून देता येत नाही अशातला काय भाग नाही. असं आहे, प्रत्येकजण आपापल्या शैलीने माणसं वागत असतात. उदयनराजेंचं व्यक्तिमत्व तसं आहे, ते तशा पद्धतीने वागतात. साहेबांची प्रतिक्रिया तुम्ही विचारली की? साहेबांची प्रतिक्रिया अनेक वेळेला न बोलता पाहायला मिळते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे असं बोललं जातं, म्हणजे आहे. आणि आता भाजपनं त्यावरच घालायला सुरुवात केली आहे अशी चर्चा आहे. म्हणजे आता नवी मुंबईची APMC मार्केट अधिकाऱ्यांच्या हातात देणार आहे अशी तर चर्चा आहे. मग याकरता तुम्ही कसं काय करता? म्हणजे भाजपची स्ट्रॅटेजी. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये सहकार चळवळीचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं. ज्या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी, वसंतदादांनी त्यावेळच्या नेतृत्वाने कृषी औद्योगिक रचनेचा पाया रचला, त्याच्यामध्ये सहकार चळवळीचं योगदान महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलं, हे कोणाला अमान्य करता येणारच नाही. एक बाब खरी आहे की त्याच्यामध्ये काही दोष तयार झाले, त्या दोषांच्या वरती योग्य ती कारवाई निश्चितपणाने केली गेली पाहिजे. पण केवळ सहकाराच्या वरती कोणातरी विचाराचं प्राबल्य आहे म्हणून जर का आपण अशी कारवाई करणार असू तर महाराष्ट्राचं आपण जबरी नुकसान करतो. महाराष्ट्राला खूप पाठीमागे नेऊ आणि सर्व क्षेत्रामध्ये जर का अशी भूमिका असेल तर ती योग्य ठरणार नाही. सहकाराच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आज शेतकरी एका मजबूत स्थितीवरती उभा राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची आज तयारी विद्यमान सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे. सहकार संस्थांच्या मध्ये, सहकारी बँकांच्या मध्ये एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती जरूर त्याचा बिमोड करा. पण सर्वच चुकीचं असं म्हणून जर का उखडून काढण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं त्याचं खूप नुकसान होईल. आज राज्य सहकारी बँक या देशातल्या मोजक्या सहकारी बँकांच्यापैकी एक बँक आहे. अनेक सहकारी बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये 5-5, 7-7 हजार कोटी रुपयाचं लोकांचं डिपॉझिट त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ लोकांचा विश्वास आहे, त्याच्यावरती आज अर्थव्यवस्था पूर्णपणे उभी राहिलेली आहे. तटकरे सर, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीचे मोर्चे निघाले, मराठा समाजाचे मोर्चे निघाले, बहुजन समाजाचे मोर्चे निघाले, परंतु या मोर्चानंतर सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसला असेल निवडणुकीचा आपण कौल बघितला तर तो राष्ट्रवादीला बसला आणि भाजपला तुलनेत फायदा झालेला दिसतो. आणि भाजपचे लोक म्हणतात की मोर्चामुळं राष्ट्रवादीला फटका बसला. तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की एकूण मराठा मोर्चा, त्यामागची राष्ट्रवादीची भूमिका, अॅट्रॉसिटीबद्दल पवारांचं 2 वेळेला आलेलं वेगवेगळं वक्तव्य, या सगळ्याचा राष्ट्रवादीला फटका बसलाय? सकल मराठा समाजाने जे मोर्चे काढले ते त्या समाजाच्या विशिष्ट हक्काच्या संदर्भामध्ये काढले. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी झालेले होते. परंतु एक गोष्ट जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला गेला की या मोर्चांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार साहेबांनी जे अॅट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये जे मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद राष्ट्रवादी भवनमध्ये घेऊन त्याचा पूर्णपणाने खुलासा केला. परंतु ह्या सर्व गोष्टी त्याच पद्धतीने कशा राहील याची खबरदारी घेतली गेली. आताचे निवडणुकीचे निकाल आणि मराठा मोर्चा याची जी काही सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा दुर्दैवी आहे. खरं तर सकल मराठा समाजाने काढलेले मोर्चे हे एका वेगळ्या भावनेतून त्या ठिकाणी काढले गेले होते. त्यांना मिळालेलं आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये काढले गेले होते. पण निवडणुकीच्या यशाशी त्याची सांगड घालण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला ज्या लाखो मराठा सकल समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मोर्चेकरांच्या बद्दल आपण एक तऱ्हेची एक वेगळी भावना व्यक्त करतो असा त्याचा अर्थ होईल. नाही, त्याचं कारण असं की परवा गडकरींचा पुतळा पुण्यामध्ये तोडला गेला, पाडला गेला, त्याच्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया ही विरोधामध्ये होती. त्याच्याच अगोदर जेव्हा दादोजींचा पुतळा तोडला गेला होता तेव्हा राष्ट्रवादीची सत्तेत असतानाही ती प्रतिक्रिया नव्हती. आणि त्यात काल पवार आणि शरद पवारांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे शिवस्मारकाबद्दल. शिवस्मारक व्हायला हरकत नाही, परंतु त्यासाठी एवढा खर्च करणं योग्य आहे का, असा पवारांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला काल इंदापूरमध्ये बोलताना. तर एकूण ही राष्ट्रवादीची मानसिकता बदलत चालली आहे का?
नाही, एक असं आहे की ज्यावेळेला पुण्यामध्ये ती घटना घडली त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणाची भूमिका अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा मांडली गेली. आता गडकरींच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जे झालं त्या बाबतीतली सुद्धा स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडलेलीच आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी काय वक्तव्य केलं त्या मांडण्याच्या भूमिकेमधला जो नेमका अर्थ आहे तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या सगळ्या काय गोष्टी आज ज्या काय मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे अनेक वेळेला आमच्यावरती शिक्का मारला गेला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ मराठ्यांचा पक्ष आहे. मी सांगितलं ना माझं उदाहरण माझ्याशी तशी 25 नेत्यांची नावं देईन मी आज राज्यपातळीवरची की जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये वावरत आहेत. ते आज आम्ही सगळे ओबीसी भटक्या विमुक्त मागासवर्गीय आदिवासी समाजातले आलेले असंख्य नेते आहेत. पण सुरुवातीपासून हा शिक्का मारला गेला मराठ्यांचा पक्ष आहे पश्चिम महाराष्ट्रापुरता सीमित आहे. आम्हाला विदर्भामध्ये एकेकाळी यश मिळालं आताही मराठवाड्यामध्ये यश आम्हाला चांगलं मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये यश मिळालं मी ज्या कोकणातला आलो तिथूनही यश मिळालं. पण आम्हाला प्रादेशिक एका भागापुरता सीमित अशी जी काय संभावना करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या राजकारणात राष्ट्रवादीशिवाय मात्र गोळाबेरीज होत नाही हे तर आपल्याला पाहायला मिळतच आहे. तटकरे साहेब, नोटबंदीमुळे शरद पवारांची 2 एकरावरची वांगी गेली, तुम्हाला कसा फटका बसला नोटबंदीचा? माझ्या पोरांनी लावलेली काही झाडाच्या उत्पादनामध्ये फरक झाला. मुद्दा ते मांडण्याचा पाठीमागचा आशय जर का आपण समजून घेतला त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. पण महाराष्ट्रातला आज कृषी मालाचं उत्पादन करणारा जो शेतकरी आहे जो खरीपाच्या आणि रब्बीच्या पिकावरती जगतो त्याच्या जी स्थिती झाली त्याचं वर्णन त्यांनी केलं. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेती विषयाचा अभ्यास असणारे एक जाणकार नेते म्हणून पवारसाहेबांची ओळख देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे. आणि नोटाबंदीचा परिणामाचा फटका आज जर काय कोणाला अधिक बसला असेल तर कृषी मालाचं उत्पादन करणारा त्या बळीराजाला बसलेला आहे. ही बाब जर का आपण लक्षात घेतली आपण नाशिकचं उदाहरण देऊ शकाल. नाशिकमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती काय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती काय मुंबईतला निम्मा भाजीपाला नाशिकमधनं येतो त्याची आज नेमकी स्थिती काय दूध उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती काय त्याच्याबद्दलचं बोलत असताना साहेबांनी ते स्वतःचं उदाहरण दिलं. तुम्हाला फटका बसला पर्सनली नोटबंदीचा? एक असं आहे की एक संबंध राज्यभरात देशभरामध्येच निर्माण झालेलं जे वातावरण आहे ज्याच्यामधून ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती त्याचा जो काही परिणाम झालेला आहे प्रश्न माझा व्यक्तिगत नाही आहे कारण मी काय मोठा शेतकरी नाही आहे. नाही पण शेतकरी म्हणून नाही वैयक्तिक तुम्हाला नोटा बदलायला लागल्या ना बदलायला लागल्या असतील ना. नाही एक तर काय प्रत्येकालाच बदलावं लागलं तुम्हालाही बदलायला लागल्या. किती बदलले? माझं बँक अकाउंट आणि माझं इन्कम टॅक्स स्टेटमेंट मी तुम्हाला पाठवून देतो म्हणजे मग किती बदलले ते आपल्याला कळेल. नाही वैयक्तिक पातळीवर तुमच्या खिशामध्ये किती नोटा होत्या त्यावेळेला किती काय 5-25 हजार रुपये असतील तेवढे तर असतात प्रत्येकाकडे. आणि पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे किती होते जे बदलायला लागले? पार्टीच्या खजिन्यात काहीच नव्हतं. काय सांगता? हेच तर जो आमच्याबद्दलचा फार मोठा समज तुम्ही करून घेतलेला आहे त्या समजामधूनच कसं बाहेर पडायचं हा प्रश्न आहे. मी कट्ट्यावरती तेवढ्यासाठी झालो आज आणि मला दर महिन्याला कट्ट्यावरती बोला आणि हिशोब घ्या. तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत सामान्य माणसांची ही भावना होती त्यांच्याबद्दलची की हे गुंड आहेत मोठ्या गाड्या उडवतात आणि राष्ट्रवादीचं घड्याळ असलेली गाडी पाहिली तरी भीती वाटायची की बाजूने जावं. तर हे भावना बदलण्यासाठी 2-2.5 वर्षात तुम्ही नेत्यांनी काही काम केलं का? कार्यकर्त्यांचा जो उन्माद होता किंवा म्हणावं त्यांना एक सत्तेमुळे आलेले होतं ते बदलण्यासाठी काही प्रयत्न केले गेले आहेत का? एक असं आहे की असल्या कृतीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने कधीच केलं नाही. पण कळत न कळत अशा वेळीचं बोलण्यात आलं. पण आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे जेवढ्या गाड्या असतील तेवढ्याच आज इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे आहेत कार्यकर्त्यांच्याकडे आहेत. पण लक्ष केलं जातं आज आम्हालाच. शिवसेनेचे अनेक नेते मंडळी कशा पद्धतीने वावरतात हे आपण अनेक वेळेला पाहिलं पण दुर्दैवाने आमच्याबद्दल बोललं जातं. आज भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल एक बाब खरं आहे की साधन सुचिता पाळून कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वागलं पाहिजे याच्यात दुमत असं काही कारण. खरं तर आगामी निवडणुकांमध्ये नव्या आशेनं आणि नव्या उत्साहानं पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावाल्याबद्दल धन्यवाद. तर माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.